सिंपल लाईफ पण खूप काही शिकून जाते है ना. नमस्कार मित्रांनो, आज आपला व्लॉगचा 5वा दिवस आहे. तर चला आज व्लॉग मध्ये काय सांगणार आहे काय नाही ते बघूया. हळूहळू पुन्हा रुटीन मध्ये येते. डेली लाईफ सिंपल असली तरी काय झालं, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी तरी स्पेशल बनतात. आजचा दिवस काय कसा गेला, काय काय केलं हे दाखवण्यापेक्षा तर सांगणंच बेटर आहे. कारण आमचा छमछमच जास्त चालू आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा आमचा छमछम. दाखव बेटा. छम 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 छम. आमचं हे आणि आमचे बकरी पण आहेत. कारण आमचं सगळं कामं वगैरे झालेलं आहे. आत्ता आम्ही फ्री झालोय. आत्ता किती वाजलेले, दुपारचे 3 वाजलेले आहेत. म्हटलं जरा व्लॉग वगैरे काढावा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करावा. हे बघा आम्ही आलो आता आमच्या बकरीपाशी. आमची बकरी तिथे उभी आहे. त्याच्यामध्ये त्या बकरीचं नाव आहे मंगी आणि मंगीचं आहे तो मंग्या. तुम्ही बघू शकता. आम्ही असं टाइमपास म्हणून इथं मस्त हवा सुटली आहे. मग त्यांना पण जरा कंपनी पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. बिचारे ते झाडाला बांधलेले आहेत. एवढं उन्हात तानात पण ते कुठं जाते. मग त्यांना खायला आणि आम्ही पाणी आणलं. तर म्हटलं तुम्हाला पण जरा दिवसामध्ये काय काय केलं काय काय नाही ते शेअर करावं. मग डेली रुटीन काय असते लेडीज हाऊसवाईफची. सकाळी उठून सगळी कामं केली. मग आज मूड थोडा बेटर होता. विलेज लाईफ सिंपल असली तरी एक पीसफुल असते, म्हणजे शांतता असते. शांतता म्हणजे शांतताच असते. आता काय सांगू. इकडं पुरी आसपास म्हणजे जवळजवळ घरं नसतात. हे बघू शकता सगळं शेतच शेत आहे. म्हणून याला शांतता म्हणतात. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमचा दिवस कसा गेला. त्यानंतर हाऊसवाईफची लाईफ काय असते. सकाळचं झालं, दुपारचं झालं, आता थोडंसं शांतता झाली. त्यानंतर परत संध्याकाळी 4 वाजता उठा म्हणजे झोपलेलं असलं तर उठा, नाही झोपलेले असलं तर 4 वाजता चाय वगैरे बनवा. मग स्वयंपाकाची तयारी करा 6-1 वाजता. मग स्वयंपाक करता करता 8-1 वाजून जातात. जेवता जेवता 9-9:30 वाजून जातात. भांडे धुता धुता 9:30 होऊन जातात. 9:30-10 वाजून जातात. मग झोपायला जातात. हीच एक डेली रुटीनची लाईफ आहे. व्लॉगमध्ये काय दाखवू, भांडे घासताना कपडे धुताना हे काय दाखवण्यासारखं नाही आहे. ते नॉर्मली लाईफ आहे. सगळ्यांना तेच, सगळ्यांचे कामं तेच आहेत. म्हणून म्हटलं आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करावा. जास्त नाही आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की मी सांगते. बस एवढंच, काही जास्त काही नाही. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटूया नवीन व्लॉग सोबत. बाय.